आणि आता युद्धासंदर्भात एक मोठी बातमी अमेरिकेकडून होर्मुझ जलमार्गावर नाकेबंदी करण्यात आलेली आहे। अमेरिकेकडून जलमार्गात आता सैन्य तैनात करण्यात आलेलं आहे। इराणच्या बघतो आपण इराण विरोधात ही मोठी कारवाई म्हणता येईल। अमेरिकेकडून होर्मुझ जलमार्गावर नाकेबंदी झालेली आहे, त्यामुळे आता हा तणाव दोन्ही देशांमधला तणाव आणखी वाढणार आहे। जगाची इंधन कोंडी वाढणार आहे। इराणच्या बंदरावरील जहाजांची ये-जा पूर्णपणे ठप्प झालेली आहे। अमेरिकेच्या कारवाईला इस्रायलचा देखील पाठिंबा आहे। आपण अधिक माहिती घेऊया आमचे साम टीव्हीचे मुख्य संपादक निलेश खरे यांच्याकडनं। निलेश सर, अमेरिकेकडून जलमार्गात सैन्य तैनात आहे, मोठी बातमी आहे, तणाव आणखी वाढणार आहे। गिरीश, मुख्यतः 7:30 वाजेपर्यंतची मुदत ही अमेरिकेकडून इराणला देण्यात आली होती। ती मुदत संपल्यानंतर तातडीनं अमेरिकेकडून हॉर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये सैन्य तैनात करण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली आहे। स्पष्ट आहे की इराणची नाकेबंदी करणं, कोंडी करणं हा मुख्यतः हेतू या ठिकाणी दिसतोय। मात्र इराणची नाकेबंदी करत असताना हॉर्मुझ पूर्णतः आता बंद झालेला आहे आणि या परिस्थितीमध्ये जगाचा व्यापारी केंद्र असलेला म्हणजे मुख्यतः रूट असलेला हा भाग हा पूर्णतः बंद झाल्यामुळे येत्या काळामध्ये गॅस आणि त्याचबरोबर ऑइल सप्लाय जगासाठीचा मुख्यतः हा बंद होणार आहे आणि त्यामुळे भारतासारखे देश असतील, पाकिस्तान असेल किंवा इतर जे राष्ट्र आहेत त्यांच्यावर एक मोठं संकट या निमित्तानं तयार होणार आहे। फक्त भारतावरच नाही तर जी युरोपियन राष्ट्र आहेत त्यांच्यासमोरही एक मोठं संकट असणार आहे आणि या निमित्तानं जागतिक युद्धाकडे हे युद्ध लोटलं जाईल की काय अशी ही भीती जी आहे ती व्यक्त केली जाते। सर, धन्यवाद, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। होर्मुझ जलमार्गात अमेरिकेकडून सैन्य तैनात करण्यात आले। 30% जास्त वाहतूक, इंधनाची वाहतूक या मार्गातून होते। मात्र अमेरिकेच्या कारवाईला आता इस्रायलने देखील पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे इंधन कोंडी अधिकच वाढणार आहे।